केस गळती, हेअर फॉल आणि ॲलोपेशिया म्हणजे नेमकं काय, किंवा केस गळती म्हणजे नेमकं काय? तर केस गळती मग असते किती प्रकारची? तर याच्यामध्ये 4 प्रकारच्या केस गळती असतात. एक आपण त्याला म्हणतो अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणतो आपण ज्याला, की ज्याला आपण म्हणतो की वंश परंपरेनं पडणारं टक्कल, किंवा जर वडिलांना टक्कल असेल तर मुलांना टक्कल पडणं हे साहजिकच आहे. ठीक आहे, तर ह्याला आपण वंश परंपरेनं पडणारी टक्कल असं म्हणतो. आणि हे जे केस गळती आहे तर याच्यामध्ये काही ट्रीटमेंट वगैरे असा काही भाग नाही आहे. हे तुम्हाला वयानुसार हे टक्कल पडणारच आहे. तर अशात जर काही ट्रीटमेंट वगैरे असते तर आपल्याकडे खूप साऱ्या मोठ्या सेलिब्रिटी आहेत, की जसं की आपल्याकडे रजनीकांत आहे, सलमान खान आहे, किंवा आपले अनंत अंबानी आहेत. तर यांना टक्कल पडलं नसतं. त्यांच्याकडे काही डॉक्टरांची कमतरता नाही किंवा पैशांचीही कमतरता नाही. पण काही गोष्टी पेशंटनाही समजून घेणं गरजेचं आहे, की ह्या अँड्रोजेनेटिक जे हेअरफॉल आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही ट्रीटमेंट उपलब्ध नाही, हे पडणार आहे हे समजून घेऊन पैसे व्यर्थ न करणं हे सगळ्यात चांगलं याच्यामध्ये लक्षण आहे. दुसरा जो प्रकार आहे याच्यामध्ये की ॲलोपेशिया एरिएटा म्हणतो, ह्याला आपण चाई लागणं असं म्हणतो. तर हा जो केस गळतीचा प्रकार आहे तर हा 100% नीट होतो. ह्याला ॲलोपॅथीमध्ये ट्रीटमेंट चांगली आहे, ह्याच्यामध्ये ह्याला होमिओपॅथीमध्येही चांगली आहे. ठीक आहे, त्याच्यासोबतच दुसरं असतं की ॲलोपेशिया टोटॅलिस. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की फक्त आपले जे डोकं आहे किंवा स्काल्प आहे, ह्या स्काल्पवरचे सगळे केस निघून जातात. ह्याला आपण ॲलोपेशिया टोटॅलिस असं म्हणतो. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला ॲलोपेशिया युनिव्हर्सॅलिस असं म्हणलं जातं. ह्याच्यामध्ये हे टक्कल पूर्ण टक्कल पडतं. त्यासोबत शरीरावरले जे काही केस आहेत, दाढी असेल, मिशा असेल, तर हे पण केस निघून जातात. या सगळ्या बाकीच्या ह्याच्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट आहे. मग आता ह्याच्यामध्ये केस गळती होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याचे लक्षण काय असतात, किंवा केस गळती कशाला म्हणायचं, हे सगळं पूर्ण टक्कल झाल्यावरच केस गळती म्हणलं पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, केस गळती कसे असते तर हेअरफॉल जे आहे, तुम्ही जर केस विंचरायला लागले, तुमच्या कमरेमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये केस यायला लागले, किंवा आपल्या घरामध्ये किंवा जास्त केस आपले पडलेले दिसायला लागले. नॉर्मली माणसाचे 100 केस रोज पडतात आणि 100 रोज नवे तयार होतात. परंतु ॲलोपेशियाच्या लोकांमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये केस गळती होते. ह्याला आपण केस गळती असं म्हणू शकतो. दुसरं आहे की केस विरळ होणे. हे केस जे आहेत तर समजा आपण बघतो, पहिले बघितले केस की आपले केस दाट आहेत बाबा आणि आता आपल्याला वातळ वाटत आहे, तर हे आपल्याला केस गळतीचा किंवा ॲलोपेशियाचा त्रास आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. दुसरं की मग जागोजाग टक्कल पडणं, किंवा या बाजूने केस मागं सरकणं, या बाजूने मागं सरकणं, किंवा मग एका जागा स्पॉट असं बंचमध्येच केस निघून जाणं. तर या पद्धतीला किंवा या प्रकारे आपण केस गळती होऊ शकते. ॲलोपॅथीमध्ये केस गळतीसाठी मोनॅक्झिडिल नावाने एक औषध आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही कॉर्टिकोस्टिरॉइडची औषधं वापरली जातात. त्यासोबत त्यांच्यामध्ये काही ट्रॉपिकल क्रीम्स आहेत, फोम्स आहेत, किंवा काही ज्याला आपण ग्रोथ इन्हान्स करणारे जे हे आहेत, आपण त्याला काय म्हणतो की सिरम्स आहेत. तर ही ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये असते. त्यासोबत त्याच्यामध्ये एक लाईट थेरपी असते, ज्याला आपण लो लेवल लेझर थेरपी असं म्हणतो. ह्याच्यामध्ये लाल लाईट आपल्या डोक्याच्या बाजूला लावली जाते. तर ही लाईट काय करते की डोक्याचे जे केस आहेत किंवा जे फॉलिकल्स आहेत त्याला स्टिम्युलेट करते. जसं होमिओपॅथी आपल्याला व्हायटल फोर्सला, किंवा होमिओपॅथी आपल्या शरीरामध्ये जे चैतन्यशक्ती आहे त्याला जागा करण्याचं काम करते, आपल्या इम्युनिटीला स्ट्रॉंग करते. तसं ही लोकल लेवलला त्या हेअरफॉलला तर हेअर फॉलिकलला स्टिम्युलेट करते, आणि त्यातून कदाचित थोडंफार प्रमाणामध्ये केस वाढण्याची शक्यता असते. आणि त्याच्यानंतर आहे ॲलोपॅथीमध्ये जो लास्ट प्रकार आहे केस गळतीसाठी नीट करण्यासाठी, तो आहे हेअर ट्रान्सप्लांटेशन. त्याच्यामध्ये आपण त्याला केशरोपण असं म्हणतो, केश प्रत्यारोपण. दुसरीकडे केस काढून त्या ठिकाणी जिथं टक्कल आहे त्या ठिकाणी ते केस लावले जातात. तसं हेअरफॉलमध्ये खूप चांगला प्रकारामध्ये होमिओपॅथी काम करते. त्याच्यामध्ये खूप चांगले मेडिसिन आहेत होमिओपॅथीमध्ये. जर तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर ह्याच्यामध्ये ज्या मेडिसिन वापरल्या जातात त्याच्यामध्ये थुजा आहे आणि सेपिया आहे. ह्या चांगल्या मेडिसिन हार्मोनल इम्बॅलन्समुळे जर केस गळती होत असेल, जसं की आपण थायरॉईड असेल किंवा काही गोष्टी असतील, तर त्याच्यामुळे जर केस गळती होत असेल तर त्याच्यामध्ये आपण थुजा किंवा सेपिया ह्या मेडिसिनचा आपण चांगला वापर करू शकतो. काही लोकांमध्ये इमोशनल ट्रेस असतो किंवा टेन्शन असतं, काहीतरी दुःख घडतं, त्याच्यानंतर केस गळती होते. अशा लोकांमध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड आहे आणि नॅट्रोमोड आहे, ह्या नॅट्रोमोड जी आहे मेडिसिन आहे, ह्या मेडिसिन वापरू शकतो. त्याच्यानंतर काही लोकांमध्ये काय होतं किंवा लहान मुलांमध्येच केस लवकरच, म्हणजे 9वी-10वीचा मुलगा आहे त्यांच्यामध्येच केस पांढरे व्हायला लागतात आणि केस गळती व्हायला लागते. त्यासोबत त्याचं पोट पण खराब असेल तर त्याच्यामध्ये आपण लायकोपोडियमसारख्या होमिओपॅथिक औषध देऊ शकतो. यासोबतच जर तुम्ही केस गळती होत असेल तर होमिओपॅथिक डॉक्टरांना दाखवून त्यांच्याकडून तुम्ही औषधं घेऊ शकता. तुम्हाला याच्यामध्ये चांगला परिणाम जाणवेल. धन्यवाद.